महानगरपालिका निवडणुकांमध्ये गुन्हेगार गाव गुंडही रिंगणात। पुण्यात लक्ष्मी सोनाली आंदेकरसह गजा मारणेच्या पत्नीने भरला अर्ज, तर नाशिक संभाजीनगरमध्ये जेलमध्ये असलेले उमेदवार निवडणूक लढणार। उमेदवारांच्या यादीत सर्वच पक्षातील नेत्यांचे नातेवाईकच झाले उदंड। कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर। 30 नेत्यांसह त्यांचे 116 नातेवाईक निवडणूक रिंगणात। नवी मुंबई संभाजीनगरसह 25 महानगरपालिकेत भाजप शिवसेनेत काडीमोड। मुंबईसह फक्त 4 मनपातच युती। पुण्यातही भाजप शिवसेना युती तुटली। भाजप 165 तर शिवसेना 70 जागांवर स्वबळावर लढणार। महानगरपालिका निवडणुकीत मतदानाआधीच भाजपनं खोललं खातं। कल्याण डोंबिवलीतून भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध नगरसेवकपदी। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या प्रयत्नांना यश। पालिका निवडणुकीत ठाकरेंची आणि शिंदेंची नवी रणनीती। उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही दोन्ही शिवसेनेकडून मुंबई ठाण्यात याद्या जाहीर नाहीत। किरकोळ जागा देऊन उभाठानं मनसेला गुंडाळलं। उभाठानं मनसेचा आवळा देऊन कोहळा काढला। ठाकरे बंधूंवर केशव उपाध्यायांची टीका। वंचितकडून ऐनवेळी घात। मुंबईत काँग्रेसला परत केल्या 16 जागा। उमेदवार शोधताना शेवटच्या दिवशी काँग्रेसची पळापळ। 2 जानेवारीला उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस। तोपर्यंत प्रत्येक पक्षाला नाराज बंडखोरांना रोखण्याचं आवाहन। वरळीतील बंडखोरांशी आज उद्या चर्चा। बंडखोरांनी माघार न घेतल्यास कारवाई केली जाईल। सचिन अहिरांचा बंडखोरांना इशारा। शाश्वत विकासासाठी ठोस सुधारणांचं आवाहन। पंतप्रधानांची अर्थतज्ञांशी सल्लामसलत। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत जय्यत तयारी। आज साई मंदिर रात्रभर खुलं राहणार। भक्तांसाठी साई संस्थांकडून विशेष उपाययोजना। गुड न्यूज, रेल्वे तिकिटांवर 3% सवलत। ॲपच्या माध्यमातून अनारक्षित तिकीट खरेदी करणाऱ्यांना मिळणार लाभ। भुयारी मेट्रोची आज रात्रभर सेवा। मेट्रोच्या 60 विशेष फेऱ्या धावणार। बांगलादेशशी बिघडलेले संबंध सुधारणार। एस जयशंकर आज ढाका दौऱ्यावर। खालिदा झियांच्या अंत्यसंस्कारांसाठी राहणार उपस्थित। वर्षाचा शेवट गोड। श्रीलंकेचा सुपडा साफ। टीम इंडियाचा 5-0 दमदार मालिका विजय। केकेआरच्या संघाबाबत किंग खानकडून मोठा निर्णय। तब्बल 4000 कोटी खर्चून शाहरुख केकेआरचा 90% हिस्सा घेणार। सलमान खानची भूमिका असलेल्या बॅटल ऑफ गलवान चित्रपटावरून चीनचा थैथयाट। भारताकडूनही चीन्यांना सडेतोड प्रत्युत्तर।